नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचं मतदानापूर्वी त्यांच्या घरच्यांकडून औक्षण करण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये आज 5व्या टप्प्यासाठी मतदान होत आहे। मतदानापूर्वी गोडसे यांचं औक्षण करण्यात आलं, तर दुसरीकडेच महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांचा सुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी औक्षण केलेलं आहे। नाशिकमध्ये यंदा तिहेरी लढत पाहायला मिळते आणि नाशिकमधलेच दोन महत्त्वाचे उमेदवार या दोन्ही दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। एकीकडे महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे हे रिंगणामध्ये उतरलेत, तर दुसरीकडे महायुतीकडून हेमंत गोडसे हे त्यांच्या समोर आव्हान उभं केलेलं आहे। खरं तर ही लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच आहे। गोडसे साहेब, खरं तर तिसरी टर्म तुम्ही आता लढवताय, किती महत्त्वाची आहे? खरं तर ही चौथी निवडणूक आहे लढवण्यासाठी माझी, आणि निश्चित ही निवडणूक निश्चित महत्त्वाची की ही निवडणूक खऱ्या अर्थानं नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने आणि देशाचं भवितव्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे। ज्या प्रकारे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे काही काम आपल्या देशाच्या हिताच्या आणि विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी केलं आहे, तर निश्चित आपल्या भारतीयांना निश्चित विश्वास आहे का पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान करण्याकरता निश्चित ही जनता आमच्या सर्वच महायुतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने या ठिकाणी निवडून देईल। लोकशाहीने आपल्याला एक अधिकार दिलेला आहे आणि आपण जास्तीत जास्त सर्वच मतदारांनी या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, हेच आपल्या माध्यमातून सर्वच जनतेला या ठिकाणी आवाहन करेल। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही।